ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांना। सर तुमच्या शो मध्ये स्वागत। साईराम। जिथे निवांत आराम करता येतो त्या रूम मध्ये आलेलो, अर्थात बेडरूम मध्ये आलेलो आहोत। त्या बेडरूम बद्दल काय सांगाल? अगदी बरोबर। बेडरूम तुमचा शब्द आमचा शब्द शयनगृह नाही का, ज्या ठिकाणी दिवसा अतिशय श्रमाने माणूस थकतो आणि थकल्यानंतर एक निवांत जागा 8 ते 12 तासाची खरं तर शास्त्राने निर्धारित केलेली झोप आहे की जो लवकर झोपतो लवकर उठतो त्याला आरोग्य धनसंपदा लाभते असं शास्त्रकारांनी सांगितलंय। तर वास्तुशास्त्राप्रमाणे 100% बेडरूम आहे गुरुजी। आम्ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये पती पत्नी झोपतो, पण मला फार ऍसिडिटीचा त्रास आहे, आमच्या दोघात फार भांडणं होतात, माझी बायको फार किटकिट करते, माझा नवरा फार किटकिट करतो। थोडीशी लाईफस्टाईल जाणून घेतली तर एक गोष्ट लक्षात येतं की वास्तुशास्त्राप्रमाणे नैऋत्यला बेडरूम आहे खरं, पण यांची लाईफस्टाईल चुकीची आहे। त्यामुळे सगळ्यात पहिला नियम आहे की बेडरूम कुठेही जरी असलं तरी व्यवस्थित वेळेत झोपलं पाहिजे आणि वेळेत उठलं पाहिजे। बरोबर। एखाद दिवस रविवारचा तुम्ही कामधंदे करता, धावपळ करता म्हणून एक्सक्यूज आहे तुम्हाला, एखाद दिवशी तुम्ही उशिरापर्यंत झोपू शकता। तर असं हे बेडरूम जर बॅड असेल तर जीवनामध्ये बेडरूम नाही पाहिजे, तर बेडरूमच पाहिजे। शयनगृह हे अक्षय ऊर्जा देणार आहे। आपण बेडरूम म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येतं की बेडरूम, पण बेडरूमचे अनेक प्रकार आहेत। जसं की पती पत्नींचं बेडरूम, दुसरं लहान मुलांचं चाइल्ड बेडरूम, त्याच्यानंतर आजी आजोबांचं बेडरूम आणि चौथं गेस्ट बेडरूम। प्रत्येकाची दिशा शास्त्रांनी निर्धारित केली। मास्टर बेडरूम नैऋत्य कोपरा, गेस्ट बेडरूम वायव्य कोपरा किंवा चाइल्ड बेडरूम वायव्य कोपरा। का वायव्य? तर वायू हा चंचल तत्वात मोडला जातो आणि मुलं ही चंचल असावीत आणि पाहुणा हा आला की जावा नाही का, अतिथी देवो भव इथपर्यंत ठीक आहे, पण ते कंटिन्यू राहिला तर तो त्रास पण आहे। आणि म्हणून अतिथी देवो भव म्हणून अतिथीची जागा वायू स्वरूपामध्ये वायुरूपा। आणि आजी आजोबांचं बेडरूम असेल तर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये, कारण ते ईश्वर भक्तीत रमणारे आहेत। तर अशा या बेडरूमच्या रचनेमध्ये जर तू नीट पाहिलं तर पूर्वापार जे आजी आजोबा सांगत आलेत, पूर्वापार शास्त्रकार सांगत आलेत की दक्षिणेला डोकं करून झोपलं पाहिजे। त्याच्या नैऋत्य म्हणजे कर्ता पुरुष झोपल्यानंतर त्याच्या डाव्या हाताला नैऋत्य कोपऱ्यामध्ये तिजोरी उत्तरेकडे तोंड करून असली पाहिजे। दुसरं, ड्रेसिंग टेबल किंवा तुम्ही आरसा जो लावणार असाल त्याच्यामध्ये तुम्ही झोपल्यानंतरचं प्रतिबिंब पडता कामा नये। आता याला अनेक कारण मी नेहमी सांगतो की का सांगितलं असं की बेडरूम मध्ये जर आरसा असेल तर अशा ठिकाणी अशा पती पत्नीच्या जीवनात प्रतिबिंब पडत असेल तर प्रतिबिंबत्वाच्या नियमाप्रमाणे दुसरा व्यक्ती जीवनात येतो। आता हे शास्त्रकारांनी भयाकरता सांगितलंय, असं भीती घातली म्हणजे पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण होऊ नये म्हणून मग असं नको की आणखीन एक कारण असू शकतं की माणूस एकदम घाबरून स्वप्न बघितले आणि उठला आणि परत आपला चेहरा पाहिला आणि परत घाबरलाय, तर याच्यामुळे सुद्धा सांगितलं असेल। म्हणून प्रत्येक ठिकाण बेडरूम मधलं हे निर्धारित केलेलं आहे आणि म्हणून चुकीचं बेडरूम असेल तर चुकीच्या गोष्टी पाहायला मिळतात। पण आपल्या दर्शकांना मी हेही सांगू इच्छितो की या प्रत्येक गोष्टीचं बाऊ करण्याचं कारण हे शास्त्रकार सांगतात, हे शास्त्रात लिहिलेले, हे पुराणांमध्ये लिहिलेले आणि प्रत्यक्षात लोकांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं शास्त्र आहे आणि म्हणून याला स्पिरिच्युअल सायन्स असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून लक्षात घ्या, तुमच्याही जर बेडरूम्स अशा पद्धतीचे असतील तर त्याचे पर्याय सुद्धा काही शास्त्रकारांनी दिलेत आणि ते आपल्या आनंदी वास्तू पुस्तकामध्ये आहेत। सो बेडरूम बद्दल पुढेही माहिती आपण जाणून घेऊया, पण सध्या जो कॉल आलाय त्याला उत्तर देऊया। रणजित रणवरे बोलतायत नाशिकहून, बोला तुमचा प्रश्न विचारा। नाशिकहून रणजित रणवरे बोलतोय। आम्हाला आमच्या घरात झोका बसवायचा आहे, झोका कसा असावा? छान, खूप छान छान प्रश्न येतात, त्यातलाच हा प्रश्न आहे। बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की जो झुला असतो घरामध्ये झोका तो कुठे बसवावा। आता पूर्वीचे जर वाडे बघितले ना तर एक चौपाळा असायचा, त्याला चौपाळा म्हणजे चारी बाजू समान असायचे आणि त्याला कड्या लावून तो घरातल्या त्या आड्याला टांगलेला असायचा आणि घरातला तो भारदस्त असा तो पुरुष आणि त्याच्यावरती बसून तो सुपारी कातरणारा वगैरे वगैरे पान, इतकं सुंदर असं ते चित्र डोळ्यासमोर येतं। आता काळ गेला, वाडे गेले, आता फ्लॅट आले, पण फ्लॅट मधली माणसाची झोक्याची आवड अजूनही कमी झालेली नाही। मग ते अंडाकृती वेताचे झोके असू द्यात, कारण जागा कमी आहे ना, दोघं पती पत्नी बसू शकत नाही, तर मग एकच अंडाकृती झोका असतो त्याच्यात तो बसतो। किंवा असे अनेक प्रकारचे झोके हल्ली आपल्याला बाजारामध्ये इंटेरियरच्या माध्यमातून पाहायला मिळतात। फक्त एकच आहे की झोक्याची दिशा ही हवेच्या दिशेने हलणारी असावी, म्हणजे कशी असावी? पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर नसावी। म्हणजे शास्त्रकार हे जे नेहमी सांगतात की दक्षिणेला तोंड करून बसू नका, दक्षिणेला तोंड करून जेवू नका, हाच नियम इथे लागू पडतो की दक्षिण उत्तर झुलू नये, झुलताना पूर्व पश्चिम झुलावं, म्हणजे हवेच्या दिशेने झोका असावा
आता घरामध्ये बाल्कनी असेल तुमची आणि बाल्कनीत जर चान्सच नसेल पूर्व पश्चिम करायला, आणि मी जर म्हणतोय की पूर्व पश्चिम झुला आणि जोरात झुलल्यानंतर जर का बाल्कनीच्या बाहेर पडणार असाल तर इथं तो नियम थोडासा दुर्लक्ष करायला हरकत नाही. मी चौपाळा किंवा मोठ्या झोक्याबद्दल सांगतोय की ज्या झोक्यावरती 1 किंवा 3 लोक बसू शकतील बरोबर. असा झोका हा पूर्व पश्चिम असावा. सर, पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि या प्रश्नाच्या माध्यमातून का होईना पण एक वेगळी माहिती आम्हाला तुम्ही दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. इथे घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया